महावितरणच्या गलतान कारभाराचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसलाय। वैजापूर तालुक्यातील टुनकी इथं महावितरणच्या डीपी जवळ झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मनोहर साळुंखे यांचा 3 एकर गहू जळून खाक झालाय। या आगीत केवळ पीकच नाही तर 3 HPचा सोलर संच आणि PVC पाईपचेही प्रचंड नुकसान झालंय। एकीकडे स्मार्ट मीटरसाठी आग्रह धरणारे महावितरण दुसरीकडे मात्र जुनाट यंत्रणेच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता शेतकरी करतायत। या घटनेचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान ज्या अधिकाऱ्यांनी काम न करता दुरुस्तीची बिलं काढली त्यांच्यावर कठोर कारवाई करा असा इशारा हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी दिला आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। इथून जाळ तिकडे गेला म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर आहे शेतकऱ्यांचे, ही अशी अवस्था आहे का तिथं कुठेही मेंटेनन्स या ठिकाणी केला जात नाही। MSCB बोर्डाकडून याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, याचं कॉन्ट्रॅक्ट होण्यानेच ते बिलं काढले जातात, परंतु कुठल्याही या ठिकाणी काम केलं जात नाही। हे झोळ तारेल तसेच आहे, तसं डिपेचं स्ट्रक्चर या ठिकाणी काना आहे। याच्यासाठी आपण अनेक आंदोलन उपोषणं देखील या ठिकाणी आतापर्यंत केलेले आणि नुसतं लेखी आश्वासन देऊन लेखी पत्र देतात आणि थोडंफार या ठिकाणी काम करतात, बाकीचं कुठलंही काम करत नाही। त्याच्यामुळे MSCB बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे हे या ठिकाणी शेतकऱ्याचं जळीत झालं पाहिजे। याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी MSCB आहे। त्यामुळे या ठिकाणी असे तात्काळ या ठिकाणी कामं झाले पाहिजे, नाहीतर परत एकदा आंदोलनं या ठिकाणी करावी लागतील आणि याला जर आंदोलन जाग नाही आली त्या ठिकाणी यांना शेतकऱ्याच्या रूमने दांडे काढून ह्या हरामखोर अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट पुढ्यांना या ठिकाणी ठोकावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळेल एवढं सांगतो। जय शिवराय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।